पाटील सर आणि आवाज महाराष्ट्राचा आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा चंद्रकांत शेट्टे सर. नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली टीम मल्हार गोलरी एम.डी. खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड संघमालक आहेत सुहासजी गोंधळी आणि निलेशजी खारकर. कर्णधार आहेत प्रसाद घरत. आयकॉन आहेत अक्षय पाटील मोन्या. एका बाजूला क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा संघ करणारे क्षेत्ररक्षण संघमालक आहेत रोहनजी मडवी. सतीजी केणी. कर्णधार आहेत प्रसन्न पाटील आणि आयकॉन खेळाडू फरदीन काझी. आता हा त्यांचा शेवटचा प्रयत्न असेल कदाचित, कारण हा सामना जर जिंकलात तर पुढे, हरलात तर या स्पर्धेच्या बाहेर. आराम केला तर मग स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल आणि त्याचमुळे आराम करून नाही चालणार. तर एक धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा घेतलेला आहे प्रसाद घरतने. तो थोडासा आउट ऑफ फॉर्म चाललाय त्याची कबुली त्यांनी दिली, पण आता या सामन्यामध्ये पाहूया तो खेळ ज्यासाठी त्यांनी स्वतःवर तो विश्वास ठेवलेला आहे आणि फलंदाजी निवडली आहे तो खेळ त्यांच्या वतीनं पाहायला मिळतोय का. स्वतः प्रसाद घरत खेळपट्टीवर पोहोचले. साथ देतील RCC पेठ या संघाकडून नेहमीच कॅप्टन्सी निभावणारे सोहेल शेख हे तुम्हाला त्यांची साथ देताना पाहायला मिळतील. मजा येईल या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघांनी पराभव पाहिलेला आहे आणि आता त्यांना विजय हवा आहे. या एका बाजूला चॅलेंजर चिरले हा संघ 6व्या सामन्यासाठी पात्र ठरलेला आहे आणि तो संघ कोणत्या संघाशी खेळेल त्याचं उत्तर आपण या पुढच्या 50 मिनिटांमध्ये शोधणार आहोत. पहिलं षटक प्रसन्न पाटील कॅप्टन षटक स्वीकारतोय, पण फलंदाजी करताना आपण सोहेल शेख यांना पाहणार आहोत. चला सुरुवात होते या 5व्या सामन्याच्या पहिल्या डावाची. मल्हार आणि गोल्डी एम.डी. खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड संघाकडून 2 फलंदाज, आघाडीचे फलंदाज सलामीवीर आपण पाहतोय प्रसाद घरत आणि सोहेल शेख. आणि सुरुवातीचं षटक हाताळण्यासाठी प्रसन्न पाटील ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर धूम धडाका, पण उंची जास्त आहे. लॉंग बॉल क्लिअर होईल का, तर नाही. सोहेलला क्लिअर व्हावं लागेल. पहिल्याच बॉलवर प्रसन्न पाटील मिळवतोय गोल्डन विकेट. कित्येक फलंदाज डावाची किंवा त्यांच्या वैयक्तिक खेळाची सुरुवात षटकार खेचून करताना पाहायला मिळाल्या. ही गोष्ट सोहेलसाठी नवीन नाहीये, हा त्यांचा नैसर्गिक अंदाज आहे. पण या फ्लड लाईट क्रिकेटमध्ये एलिव्हेशन जास्त मिळालं, अंतर कमी घटलं आणि ते सरप्राईज आहेत की इतका कॉन्फर्म स्ट्रोक मी खेळूनही तो क्लिअर का नाही झाला. ती चर्चा त्यांनी प्रसादशी केली, पण आता जे झालंय ते झालंय. झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले ते म्हणजे सोहेल शेख. नवीन फलंदाज पोचतायत सिद्धेश ठाकूर जे धुतुमचे खेळाडू आहेत. 7000 पॉइंट्सवर त्यांना संघात निवडलं गेलेलं आहे, तर त्या पॉइंटची किंमत अदा करण्याची वेळ आलेली आहे. एका बाजूला प्रसाद घरत नॉन स्ट्रायकर्स एंडला जे कॅप्टन आहेत, नाणेफेक जिंकून त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्याच बॉलवर सोहेलचा विकेट प्रसन्न पाटील यांनी मिळवला. म्हणजेच नाणेफेक जिंकते कोण आणि फायदा होतोय कुणाचा. पॉवर प्लेचं षटक आहेत. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सायकलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रसन्न पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, क्लासिक कव्हर ड्राईव्ह ऍट हिज बेस्ट. आलोय तर काहीतरी करून दाखवीन आणि तेच करून दाखवतोय सिद्धेश ठाकूर. खेचतोय दमदार असरदार चौकार. टायमिंग, कनेक्शन आणि फॉलो थ्रू फॅन्टास्टिक, फॅसिनेटिंग अँड फॅब्युलस हा चौकार मिळालेला आहे सिद्धेश ठाकूर आणि मल्हार गोरडी एम.डी. खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड या संघाला. गुडघ्यावर बॅलन्स करून आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप खेळायची होती. संपर्क तितका चांगला नाही बनवू शकले. येतोय हा डॉट बॉल. प्रसन्न पाटील यांना अनलाइज करणं वाटतं तितकं सोपं नाही. पूर्ण वर्षभर जेव्हा हे खेळाडू व्यावसायिक क्रिकेट खेळतात, वेगवेगळ्या मैदानात खेळतात, वेगवेगळ्या संघांसमोर खेळतात, वेगवेगळ्या फलंदाजांसमोर गोलंदाजी करतात, अशा वेळेला त्यांचा अनुभव आणखीन जास्त प्रगल्भ होतो आणि तोच प्रयत्न विकेट मिळवण्याचा त्यांचा जवळपास यशस्वी झाला होता. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक ज्यांनी बॉल गॅदर केला. थ्रो स्ट्रायकर्स एंडला विशाल जितेकर.
तुम्हाला ऑफ फ्रेम मध्ये पाहायला मिळाले आणि स्टम्प्स पासून एक इंचभर अंतर राहिलं होतं बॉलचं, नाहीतर मग खेळ खल्लास होता सिद्धेश ठाकूरचा. पण चांगलीच वापसी गोलंदाजाची पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मला असं वाटतं मागच्या सामन्यात सुद्धा असंच षटक त्यांनी हाताळलं होतं. 4 बॉल 1 चौकार 3 डॉट होते. प्रसन्न पाटील त्यासाठीच ओळखले जातात. ऑफ स्टंपच्या बाहेर कमिट झाले, ट्रिगर मोमेंट घेतली, ऑन साइडला स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न त्यांचा होता, पण हा सुद्धा आलाय डॉट बॉल. फलंदाज परतीचा प्रवास करतायत, म्हणजेच बॅटचा झालाय संपर्क आणि म्हणूनच सिद्धेशला फक्त एक मोठा स्ट्रोक खेळता आला आणि तो घेऊन ते पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने निराश मुद्रेत परतीचा प्रवास करतायत. विकेट डाऊन. शेवटच्या बॉलवर प्रसन्न पटेलला फेस करतोय. फ्लिक केलंय आणि फाईन लेगला फाईन फिल्डिंग. पहिल्याच बॉलवर अक्षय पाटील. विश्वास बसत नाहीये. जे काय झालंय पण झालंय ते प्रसन्न पाटीलच्या बाजूने झालंय आणि केळक महत्वपूर्ण धक्का. 6व्या बॉलवर 3रा विकेट. मीत पाटील यांचा जल्लोष जणू काही सांगून जातोय की त्यांनी जग जिंकलंय की काय. विकेट तर जाणार आहे प्रसन्न पाटील यांच्या खात्यामध्ये, पण सर्वांनी प्रशंसा केली ती जीत मीत पाटीलची, ज्यांनी विकेट मिळवण्यासाठी सहकार्य प्रसन्न पाटीलला दिलं. या षटकाला आपण पाहिलं तर 3 विकेट्स, 2 डॉट बॉल्स आणि 1 चौकार, म्हणजेच षटक प्रसन्न पाटील यांच्या नावावर जाते. अक्षय पाटील शून्यावर बाद झालेले आहेत. सर्वात मोठा धक्का मल्हार आणि गोल्डी एमडी उलवे नोड या संघाला. मीत पाटील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. बघा, तुम्हाला प्रसिद्धीस येण्यासाठी फक्त तुमच्या कर्तृत्वावर काम करायचं आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही जगासमोर येणार आहातच आणि फक्त झेल टिपला आणि जगासमोर आलाय. खरं तर या अगोदर सुद्धा ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून चांगलंच क्रिकेट मीतने खेळलेलं आहे. पण आता उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना तुम्ही नेमकं काय आहात, तुमची प्रतिभा नेमकी किती आहे, ती दाखवण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आहे. सेकंड ओव्हरसाठी उमेश माली, म्हणजे हे ठरलेलं गणित आहे. एका बाजूला प्रसन्न पाटील आणि दुसऱ्या बाजूला उमेश माळी ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन बॉल मागे, शॉर्ट स्टॉप क्लिअर आणि आता लॉंग स्टॉप सुद्धा क्लिअर. 22च्या मिळती 4 चौकार, धावसंख्या 8. फलंदाजांनी कशासाठी डीआरएस घेतलाय? वाईट बॉल साठी. चला आपण तपासणार आहोत. आपण तिसऱ्या पंचांची मदत घेणार आहोत. विकी शेलार सर येत आहेत. पंचांचा निर्णय एअर बॉल आहे, म्हणजे 22चा चौकार मिळालेला आहे, पण फलंदाजांना वाटतंय की तो बॉल लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय की काय, त्याची तपासणी आपण 24 लाईव्ह इव्हेंट्सवर करतोय.
चला तो रिव्ह्यू तुम्ही गमावलेला आहे. म्हणजे बाईचाच तो चौकार मोजला जाईल. लेग स्टंपवरून बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते 8 वर. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहून घ्या. 24 लाईव्ह इव्हेंट्स. सर्व काही तुमच्या समोर. गती काढली उमेश माळी, हा सुद्धा चतुर गोलंदाज आहे. टप्पा खेचला, गती काढली, अँगलचा वापर तो ऑलरेडी चांगला तो करतच आहे. त्यामुळे मागच्या ज्या एक्स्ट्राच्या 4 धावा आहेत त्यांची वसुली करण्यासाठी डॉट बॉल येणं आवश्यक होतं आणि तो डॉट बॉल आलाय. धावसंख्या पोहोचते 8 वर. 8 रन्स लॉस ऑफ 3. फुल लेंथ बॅकलिपला खाली घेतलं, बॉटम एंड चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतोय काऊ कॉर्नर मिड विकेट झोन मध्ये. थ्रो योग्य एंडला, परफेक्ट थ्रो, पण मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते डबल डिजिटवर. 10 धावा, 3 फलंदाज बाद. प्रसाद घरत 2 वर खेळतात, कॅप्टन आहे. आता करायचंय ते कॅप्टनला करायचंय, कारण ज्या सुरुवातीच्या फलंदाजांना करायचं होतं ते त्यांना नाही करता आलं. मी आहे नाही भूमिका त्यांना घ्यायची आहे. स्ट्रेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतील. थोडासा वेळ त्यांनी घेतला होता बॉल गॅदर करताना, पण अजूनही ती घाई करण्याची गरज किंवा इच्छा नाहीये असंच स्वतःला सांगतायत जतीन म्हात्रे, जे आता स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदाच बॉल फेस करतील. धावसंख्या आहे 11. फलंदाज बाद झाले 3. अडचण वाढते. जेव्हा आपण धाडसी निर्णय घेतो अशा वेळेला तो निर्णय योग्य ठरवण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. आणि पाहूया त्याचं सादरीकरण फलंदाज करतील का. असं नाहीये की या स्पर्धेमध्ये अनपेक्षित गोष्टी घडल्यात. पण आता पाहूया, त्यासाठी पहिल्या डावात चांगलं काम करावं लागेल. जर तुम्ही असंच युज टू झालात तर मग दुसरा डाव सुद्धा तुमच्या बाजूने नाही जाणार. त्यामुळे पहिल्या डावामध्ये तुम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागते, कारण पहिल्या डावाचे पडसाद हे दुसऱ्या डावावर उमटत असतात. त्यामुळे करायचंय तर पहिल्या डावात चांगलं करावं लागतं. फ्लाईट दिली होती बॉलला, क्षेत्ररक्षक होते मिड ऑफचे. बॉल अडवताना त्यांनी प्रयत्न केले. 1 धाव मिळते, धावसंख्या 12 झालेली आहे. सिंगल डबल आपण म्हणतो की क्रिकेटच्या खेळामध्ये लाईफ लाईन आहे, पण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये लाईफ लाईन ही चौकार आणि षटकार आहे, हे तर सत्य आहे. त्यातल्या त्यात पहिल्या 11 बॉलवर फक्त 12 धावा बनवलेल्या आहेत उळवे नोड संघाने. शेवटचा बॉल आहे या दुसऱ्या षटकातला. वेग वाढवलाय विकेट कीपर फरदीनला, तो बॉल जज नाही झाला पण आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक येतोय. आणखीन एक डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ संपतोय. मल्हार गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उलवे नोड संघाची धावसंख्या 12 धावा, 3 फलंदाज बाद. 12 रन्स लॉस ऑफ 3. धावा होत्या 4. दुसऱ्या षटकात धावा झाल्यात 12. 6चा रन रेट वाढवावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. करायचंय तर आताच करायचंय. परिस्थितीला दोष देऊन चालत नाही. तुमचे प्रयत्न आणखीन जास्त वाढवावी लागतील. प्रयत्न केल्याशिवाय मनातलं मैदानात येत नाही. पण समोर आता आव्हान आहे कुणाल नाईकचं. कॅप्टन्सी महत्वपूर्ण विषय राहिलेला आहे. आणि प्रसन्न पाटीलचं एक षटक संपलं. दुसरं षटक उमेश माळीचं चांगलं राहिलं आणि म्हणूनच तेच यश टिकवण्यासाठी अशाच गोलंदाजाची आवश्यकता होती आणि तो पर्याय आहे कुणाल नाईक. भिंगारीचा हा सुपरस्टार मिस्ट्री बॉलर तो तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्कोर वाढवण्यासाठी प्रयत्न आता जतीन म्हात्रे एका धावेवर खेळत आहेत. प्रशांत घरत अजूनही तितका प्रॉमिसिंग अटायर त्यांचा पाहायला मिळाला नाही. जाऊ दिलाय बॉलला. बॉलचा टर्न त्यांनी ओळखला आणि दरम्यान सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलनं झालेली आहे. धावसंख्या 13 झाले. 13. 3 फलंदाज बाद. करायचा प्रयत्न तर आहे, मोठ्या धावसंख्येसाठी जायचं तर आहे, पण त्यासाठी मनात खूप काही आहे, पण ते मैदानात आणावं लागेल.
अजूनही आपण एकच प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहिलेला आहे. आता आली ताकद आणि ती ताकद थेट लॉंग ऑन सीमारेषा पार येतोय. जतीन म्हात्रेच्या वतीनं अफलातून षटकार. बॅक इन ऍक्शन. लूज बॉल होता पण स्ट्रॉंग स्ट्रोक खेळलेला आहे. आपल्या ताकदीचा वापर करत असताना बॉलला लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. क्रिस बॉक्सच्या कोण्यावर मागे सरकून हा तो स्ट्रोक खेळलेला आहे आणि आवश्यकता होती जतीनला आपल्या फॉर्मला परत आणण्याची आणि तो योग्य त्या वेळी परत आलेला आहे. जेव्हा संघाला गरज आहे मागणी तो पुरवठा या तत्वावर आता मोठ्या फटक्यांचीच निवड करायची आहे आणि तो मोठा स्ट्रोक पहिला षटकार या डावातला जतीन म्हात्रेच्या वतीनं संघाला मिळाला. स्कोर झालाय 19 धावा. 19. 3 फलंदाज बाद. कुणाल नाईक या विस्वंताच्या डावीकडून चांगलीच पिचिंग. वाईड यॉर्कर लेंथवर चांगलंच काम कुणाल नाईकचं राहिलेलं आहे. यावेळेस तर त्याने अँगलचा वापर सुद्धा खूप चांगला केला. बॉलला फ्लाईट दिली आणि त्यानंतर खोलात ठेवलेला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा फरदीन यांनी अडवण्याचा प्रयत्न केला पण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत फलंदाज जतीन म्हात्रे. कव्हर्सला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा बॉलवर पोचेल. सिंगल होते कम्प्लीट. व्यवस्थित कनेक्ट नाही झाला बॉल. साऊंड तर आला पण बॉल आउट ऑफ ग्राउंड नाही गेला. स्ट्राईक रोटेट झाली. प्रसाद घरत स्ट्रायकर साईडला पोहोचतायत. 5 चेंडू प्रसादने घेतलेत. कॅप्टन आहेत. 3च धावा आतापर्यंत बनवू शकलेले आहेत. धावसंख्या 20. 3 फलंदाज बाद. अवघड काम आम्हाला जड जात नाही. हीच भूमिका आता प्रसाद घरतला घ्यायची आहे आणि पाहूया कॅप्टन हे पद त्याला जे मिळालेलं आहे त्याचं योग्य प्रमाण या उर्वरित चेंडूंवर पाहायला मिळेल का. निम्मा डाव संपलाय. धावसंख्या 20 आहे. निम्मा डाव बाकी. कुणाल नाईक पुढचा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन अँड लेंथ. परफेक्ट पिचिंग. प्रॉपर पेस आणि त्यानंतर रिझल्ट कुणालच्याच बाजूनं. ऑफ कटर आहे आणि त्यासाठी त्यांनी खूप चांगला लूप क्रिएट केला होता आणि त्यानंतर टप्पा पडून बॉल आतल्या दिशेने रोटेट होताना पाहायला मिळाला. दुसरा डॉट या षटकातला येतोय कुणाल नाईकच्या वतीने. धावसंख्या 20. पुढचा बॉल. पुढ्यात ठेवलेला बॉल ड्राईव्ह केलाय. आहेत स्ट्रिक्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. जास्त काय हालचाल करण्याची गरज नाही भासली. एक धाव मिळते. धावसंख्या 21 झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने झाली. त्यानंतर आला षटकार पण त्यानंतरच्या पुढच्या 4 बॉलवर फक्त 2 धावा कुणालने खर्च केल्या. ही आहे वापसी. फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असतं पण गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि त्याचमुळे आजच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांचं सुद्धा महत्व हे जपलं जातंय. गोलंदाज सुद्धा आपल्या प्रतिभेनुसार वेगवेगळ्या संघांमध्ये आपली जागा सुनिश्चित करताना पाहायला मिळालेत. कुणालचा पुढचा बॉल. हा तर पुढे ठेवला होता. उंची मिळाल्यानंतर नाहीये आणि म्हणूनच फ्री होम डिलिव्हरी कुणालच्या खात्यात सुद्धा जाते. विकेट. धक्का क्रमांक 4. धावसंख्या 21. 3 षटकाचा खेळ संपला. कनेक्शन झाल्यानंतरच कळलं होतं फलंदाजाला की आता परतीचा प्रवास करावा लागणार आहे कारण अगदी समोर क्षेत्ररक्षक तैनात होता आणि सोपा झेल देऊन जतीनचा खेळ संपलेला आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 3 षटका समाप्तीनंतर 21 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर आपण जमलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर आपण हंगामाच्या शेवटच्या महिन्यामध्ये आहोत. जवळपास ही शेवटची स्पर्धा असावी. भव्य स्पर्धांचा जर आढावा घेतला तर हंगामाचा शेवट हा उरण पनवेल प्रीमियर लीगने होतोय पण पुढच्या हंगामाची पूर्वतयारी सुद्धा झालेली आहे. ठाणे रायगड प्रीमियर लीग ही भव्य स्पर्धा राधेय इंटरप्राइजेसच्या वतीनं तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. आदरणीय दीपक शेठ पाटील, आदरणीय संतोष शेठ पाटील, आदरणीय सुनील शेठ मढवी
हे 3 आयोजक आणि राधे एंटरप्राइजेसचं लवकरच ते भव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. तुर्तास आपण आनंदाने पाहतोय हे पहिलं पर्व. उरण पनवेल प्रीमियर लीगचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातला हा सामना चालू आहे तो म्हणजेच 5वा. पहिल्या डावातलं 4थं षटक घेऊन येत आहेत मीत पाटील, ज्यांनी तो झेल अक्षय पाटीलचा टिपला होता. आता गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत प्रसाद घरत अजूनही खेळपट्टीवर आहेत, पण खेळपट्टीवर असून चालत नाही, तुम्ही का आहात ते जगाला दाखवून द्यायचं आहे. आणि पाहूया ते प्रसाद घरतच्या वतीनं जगाला पाहायला मिळेल का, त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळेल का. जो विश्वास संघ मालकाने त्यांच्यावर ठेवलाय, कॅप्टन ही भूमिका त्यांना दिली, तो खेळ तर द्यावाच लागेल. वेग भन्नाट आहे मीतकडे. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना आपण मीतला पाहिलं. दरम्यान लेग बाईची एक धाव मिळते. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. शॉट ऑफ गुड लेन, बॉल राईज होताना पाहायला मिळाला, बॉडी लाईन अटॅक होता. आणि या प्रश्नाचं उत्तर नव्हतं प्रसाद घरतकडे. आणखीन एक बॉल गमावलेला आहे. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या डावातला धावसंख्या 22, 22 लॉस ऑफ 4. 45-50ची रेंज झाली तर एक लढत चांगली होते. मागच्या 4 दिवसाचा इतिहास तेच सांगतोय. 40-50ची रेंज तर गाठायचीच आहे. पण पाहूया व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. फरदीन काझी यष्ट्यांच्या खूप जास्त मागे. मीत पाटीलच्या वेगाचा अंदाज त्यांना आलेला आहे. एफाना ते यष्ट्यांना खेटून असतात, पण आता ते थोडे मागे सरकलेत कारण वेग चांगला आहे. मीत पाटीलकडे पण नियंत्रण नव्हतं या चेंडूवर आणि म्हणूनच व्हाईट बॉलची एक्स्ट्रा रन मिळते. दोन्ही एक्स्ट्राज आतापर्यंत या षटकात त्यांनी खर्च केलेले आहेत. धावसंख्या 23 झाले. चर्चा प्रसन्न पाटील यांच्याशी चालू आहे. मीत पाटीलची वेगाला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि आता त्या ठिकाणी बेल्स डाऊन आणि फलंदाज बाद झालेले आहेत. आणखी एक फलंदाज होत आहेत बोल्ड. 23 धावा, 5 फलंदाज बाद. अमोल पाटीलचा खेळ संपलाय. टाळलेली आहे. मीत पाटीलच्या खात्यात ती विकेट जाते. अजूनही प्रसाद घरत ज्यांना आपण स्क्रीनवर पाहतोय, त्यांचे चाहते अपेक्षा ठेवून आहेत त्यांच्याकडून. 8 चेंडू त्यांनी घेतले, 4 धावा त्यांनी बनवल्या आहेत. रोशन साळुंखे हे नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत, जे घोटचे खेळाडू आहेत, जे तुम्हाला आता खेळताना पाहायला मध्ये स्ट्रायकर्स एंडला. गावाला जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो, गाव तुमच्याकडे आशेने पाहत असतो, पण आता उरण पनवेल परिसर तुमच्याकडे त्या दृष्टिकोनाने पाहतोय. संघात सहभाग येऊन चालत नाही, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागतं आणि तीच भूमिका घ्यायची आहे फलंदाजांना. आता माघार घेऊन नाही चालणार, आता पुढे जायचंय. तर मग तसे स्ट्रोक योग्य त्या वेळी खेचावे लागणार आहेत. पण आहेत बॉल सर्वच्या सर्व 30 सर्कलच्या आतमध्येच थांबतायत. आउटफील्डच्या क्षेत्ररक्षकाला थोडासा आराम मिळालेला आहे. ही धाव मिळते, एकच धाव. धावसंख्या पोहोचते 24 वर. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. कधी कधी असं वाटतं की पहिल्या डावाला दुसऱ्या डावाप्रमाणे खेळलं पाहिजे. मनात एक लक्ष ठेवायचंय की आपल्याला इतक्या धावसंख्येपर्यंत जायचंच आहे. तर कधी कधी दुसऱ्या डावापेक्षा पहिल्या डावाला महत्व द्यावं लागतं. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर, 6व्या स्टंपवरून हा बॉल मागे सरकला. इतके जास्त शफल झाले होते फलंदाज. प्रसाद पहिल्या क्रमांकावर ते खेळपट्टीवर आलेले आहेत. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या 24. नेक्स्ट बॉल. अपील झाली पण बॅट इन्व्हॉल्व आहे असंच, पण इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते 25 वर. शेवटचा बॉल आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. लो स्कोरिंग मॅचची आपण कालच तुम्हाला माहिती दिली होती, पण आता तो जर शिक्का नकोय तर मग आताच प्रयत्न द्यावे लागतील आणि गॅप शोधण्याचा प्रयत्न, पण तरी सुद्धा काही धावा मिळत नाहीये. गॅप शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एकही बॉल सीमारेषेच्या बाहेर जात नाही. जर आपण शेवटच्या मोठ्या फटक्याचा विचार केला जो आला होता 3ऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर कुणाल नाईकच्या विरोधात, या षटकात एकही मोठा स्ट्रोक येत नाहीये. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते 27 धावा, 27 लॉस ऑफ 5.
आफ्टर 4. हृदयाताई पाटील ऑनस्क्रीन आपण पाहतोय. सुनील शेतमडवी या स्पर्धेचे आयोजक, सर्व आमचे मान्यवर मंडळी या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पूर्ण उरण पनवेल हा परिसर ही स्पर्धा खेळतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी विशाल म्हात्रे यांच्यावर सोपवलेली आहे. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधलं तर 27 धावा, 27 लॉस ऑफ 5, क्रिटिकल स्टेज. मल्हार आणि गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड. तर या गंभीर परिस्थितीत खंबीर भूमिका घेण्यासाठी आता प्रसाद खरत नेमकं काय करतोय, सर्वांचं लक्ष त्यांच्यावर लागलेलं आहे. रोशन साळुंके नॉनस्ट्राईक या सेंडला आहेत. ऑनसाईडला टर्न केले बॉलला क्षेत्ररक्षक, काऊ कॉर्नरला पोचतील मिडविकेटचे डीप मधून, तोपर्यंत पूर्ण होते. एकच धाव स्ट्राईक जाते आता रोशन साळुंके यांच्याकडे. एकदा वाढून धावसंख्या पोचते 28 वर. 28 धावा, 5 फलंदाज बाद, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. लक्षात असू द्या, हा महत्वपूर्ण सामना आहे, जिंकायचंच आहे आणि जिंकायचंच व्रत लक्षात घेऊन आता फलंदाजांना खेळायचं आहे. अजूनही काहीच त्यांच्या मनासारखं नाही झालं. सुरुवातच प्रसन्न पाटीलने इतकी भेदक केली की पहिल्या षटकात 3 फलंदाज बाद झाले. धीम्या गतीचा बॉल पण आउटसाइड द वाईड लाईन, एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 29 झाले, 29. यस, लगेचच चॅलेंज केलेलं आहे फिल्डिंग टीमने. चला आपण लगेच तपासूया तो व्हाईट बॉल आहे की नाही, त्याची तपासणी केली जाईल. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांचा आलाय आणि आपण ती घटना पुन्हा एकदा धीम्या गतीनं तपासणार आहोत. आणि हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल, एक धाव वाढेल. पुढचा बॉल, टर्न चांगला आहे खरं तर, आणि त्याच टर्नवर ते जास्तीत जास्त अवलंबून राहिले. फिरकीपटूंची संख्या आता वाढत चाललेली आहे. प्रत्येक संघामध्ये एक ना एक फिरकीपटू असतोच आणि ते आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलंय, व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाहिलंय आणि उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहतोय. पण फिरकीपटूच्या विरोधात तगडा प्रहार करताना बॉलला पाठवलं स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. जरी झाला उशीर, आमच्या फटक्याचा पद्धतशीर स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर. षटकार आलाय, धावा वाढल्यात. ब्लाइंड बॅट्सविंग, हुशार आहे गोलंदाज विशाल म्हात्रे. गती काढली, बॉलला टर्न दिला आणि लगेचच तो रेफरल घेतलेला आहे. फलंदाजांनी तो रेफरल घेतलेला आहे. ओरिजिनल डिसिजन इज फेअर बॉल. आणि पुन्हा एकदा पंच उमेश केणी होतील बिझी 24 लाईव्ह इव्हेंटच्या ब्रॉडकास्टिंग रूम मध्ये. फेअर बॉल आहे. चला, डॉट येतोय पुन्हा एकदा तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळते. बॉलचा टर्न आहे पण स्टान्स पाहिला जातो फलंदाजाचा. बॉल कधी डिलिव्हर झाला ते पाहिलं जातं. सर्व गोष्टी चाचपणी पंच तर करतच आहेत. चांगलीच अंपायरिंग आमच्या सर्व पंचांची राहिलेली आहे. धावसंख्या 35 झाले. स्लो यॉर्कर, फ्लायटेड यॉर्कर आणि यष्टीची साठी पंचांचा कॉल येतोय की या आपण पुन्हा एकदा उमेश केणी यांना बोलवूया आणि यष्टीचित आहे की नाही त्याची तपासणी करूया. स्ट्रायकर साईडला रोशन साळुंके आहेत. काय वेगानं फरदीन काझी. रिॲक्शन टाइम खूप कमी असते आणि फलंदाज नॉट आउट आहेत, सेफ आहेत. फलंदाज सेफ आहेत कारण त्यांची मोमेंट सुद्धा वेगाने. बघा, फरदीनने थोडीशी वाट पाहिली जरूर होती पण जोपर्यंत बॅट ग्राउंड झाली,
काय चकवलंय पूर्णपणे. धूर्त गोलंदाजी विशाल म्हात्रे यांची पाहायला मिळाली. फक्त एक स्ट्रोक त्यांच्या विरोधात गेला, पण बाकी सर्व षटक त्यांच्या बाजूने राहिलं. 35 धावा 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा संघाला पूर्ण करायच्या 36 धावा 30 बॉल्समध्ये. समालोचक कक्षामध्ये करूया बदल. पुन्हा एकदा स्पर्धा सम्राट आवाज, महाराष्ट्राचा आवाज, स्टेट बॉल क्रिकेटचा ज्युनियर भूषण, मुंबई भूषण, चंद्रकांत शेट्टे सरांना आवाज. पुढच्या डावात आपण ऐकणार आहोत. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन 24 live events. Thank you. क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत असणारी उरण पनवेल प्रीमियर लीग पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं आणि चालू असणारी मॅच दोन बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते मल्हार गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड, ज्या टीमचे संघ मालक आहेत सुहास गोंधळी, निलेशजी खारकर, आणि दुसऱ्या बाजूला क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा, या टीमचे संघ मालक आहेत रोहन मडवी साहेब आणि सतीश केणी साहेब. तर कॅप्टन असतील प्रसन्ना पाटील, आयकॉन म्हणून असतील फरदीन काझी. तर एका बाजूला कॅप्टन आहेत प्रसाद घरत, तर आयकॉन आहेत अक्षय पाटील मोणे अलिबाग. 30 बॉलमध्ये 36 करायचे. लक्ष मोठं नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. या खेळात कधी काय होईल याचा नेम नाहीये आणि त्याच्यामुळे या कमी धावसंख्येमध्ये देखील फाईट करावी लागेल. आजचाच दिवस आहे ज्या दिवशी आपण 13 बॉलमध्ये 13 रन नाही होताना सुद्धा पाहिलंय. प्रणयजी म्हात्रे खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत स्कोरिंगचं. त्याचबरोबर जर पाहिलं तर JP पॅनल स्वतः जय पवार, त्याचबरोबर जर पाहिलं तर सिद्धू अंपायर फ्रॉम सांगली, उमेशजी असतील, त्याचबरोबरने विकी भाऊ कमालपाडा. खूप चांगल्या पद्धतीने काम आपल्या सगळ्यांचं चाललंय. आपले विशेष कौतुक. आणि आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टीम माझ्यामध्ये चॅम्बो खेळतोय सध्या.
येस, म्हणजे 24ला काम करता करता सध्या रायगडात नाव आहे त्यांचं. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या जोडीला मैदानात दाखल झालेले आहेत निमिष मोहिते दाखल होताना पाहिलं मिळत आहेत. दादरपाड्याचे खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. लक्ष मोठं नाहीये, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. जर का पॉवर प्लेला एक 15च्या आतमध्ये रोखण्यात यशस्वी राहिले आणि 2-3 विकेट जर घेतल्या पॉवर प्लेमध्ये, मॅचमध्ये मजा येईल. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन दाखल होताना पाहिलं मिळत आहेत बामण डोंगरीचे जीत खोत. तर बॅटिंगसाठी महाराष्ट्रच काय तर भारतीय टेनिस क्रिकेटमधील 360 फरदीन काझी, मुंबईचा वंडर बॉय. काल रात्री गोव्यामध्ये होते ते. गोव्याला स्पर्धा जिंकली गोवन स्टेट प्रीमियर लीग बाबेच्या जोडीने आणि आज डायरेक्ट दाखल झालेले आहेत चिरल्यामध्ये. पहिल्या बॉलवर फटका चांगला आलाय, निघालाय सीमारेच्या दिशेने. तिकडे आहेत फिल्डर आणि एक रनने धाव फलकाला सुरुवात होताना पाहिलं मिळते. पाठलाग करायचा मात्र या मॅचला जिंकण्यासाठी 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरमध्ये 36. क्रिकेटचा खेळ आहे. पण काळानुसार क्रिकेट बदलत गेलं आणि आता आपल्या सगळ्यांना थक्क केलं. एवढं बदललं गेलंय की आपल्या क्रिकेटपटूंवर मात्र आता लाखोंच्या बोली लागल्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर आपले क्रिकेटपटू टीव्हीवर दिसायला लागले. करोडोच्या स्पर्धा आल्या. या वेळेला बॅटची कडा घेत बॉल निघालाय आणि बघता बघता सीमारेषेच्या पार देखील जाताना पाहिला मिळेल. बॉल सीमारेषा पार येतोय 4. आहे गावागावाचं क्रिकेट हाही एक बेस राहिलाय. आज पहा ग्रामीण क्रिकेटमधून सुद्धा खूप सारे तारे सितारे आपण पाहत असतो. या वेळेला फुलटॉस, त्याच्यावर हल्ला चढवलाय. फिल्डर आहेत तिकडे. या फुलटॉसला एक योग्य दिशा नाही देऊ शकले निमिष आणि आली पहिली विकेट. विकेट पहिला धक्का इकडे बसताना पाहिलं मिळतोय. आपण आहोत रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील चिर्ले या गावामध्ये. एक महत्वाचं गाव आणि गेल्या काही वर्षात आजूबाजूची परिस्थिती देखील खूप मोठ्या प्रमाणावर बदलली गेलेली आहे. आज नाहीतर कित्येक वर्ष कंटेनरचं साम्राज्य म्हणून देखील ओळखलं जातं आणि आजूबाजूला तुम्हाला आजूबाजूने फक्त कंटेनरच जाताना दिसतील, कंटेनर यार्ड दिसतील, असा हा संपूर्ण परिसर आहे. आणि आता अलीकडे अटल सेतू इकडनं सुरू होतो चिर्ले गावामधून. लोकल ट्रेन सुद्धा उरणमध्ये दाखल होताना पाहिलं मिळते. आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील मात्र जवळ सुरू झालेला आहे. असा हा परिसर बदललाय, परंतु चिर्ल्याच्या क्रिकेटची तेव्हाही मजा होते आणि आजही मजा आहेच आणि उद्याही असणार आहे, दररोज असणार आहे. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आले अतिशय तत्परतेने. तिकडे मिसफील्ड झाली आहे. बॉल मागे निघालाय आणि गेलाय सुद्धा सीमारेषेच्या पार. 4 धावा. अगदी वेगात आले फिल्डर बॉलवर मिडॉनचे आणि वेगात आल्यामुळे अगदी हातात बॉल नाही आला. तो खालीच राहिला. चौकार गेला जिकडे एकही नव्हती यायला पाहिजे. यावेळेला अपरकट पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत विजय विशाल जितेकर यांच्या बॅटमधून 4.
चौकार आलाय, बॅक टू बॅक चौकार विशाल जितेकर यांच्या बॅटमधून रायगडातील एक दिग्गज खेळाडू. हो, आता मात्र बॅट अगदी वेगात फिरवली आहे, चेंडूच्या लाईन मध्ये नाही आले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. 36 धावांचा करायचा आहे पाठलाग. फुल मालक दीपक शेठ पाटील, आज नाहीतर कित्येक वर्ष या नावाची चर्चा, या नावाचा डंका मग बैलगाडी क्षेत्रातही पाहायला मिळतो आणि टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात देखील आज नाहीतर कित्येक वर्ष आम्ही पाहिलंय. राधे एंटरप्राइजेस चिरलेची स्पर्धा पाहिली आहे, ते वैभव पाहिलंय. आज पुन्हा एकदा एक वेगळा आविष्कार घेऊन राधे एंटरप्राइजेस दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुनील शेठ मडवी, संतोष शेठ पाटील हे मित्र सुद्धा सातत्याने त्याच्या बरोबरीने एवढी वर्ष देखील पाहायला मिळत आहेत. फरदीन काझी आगळ्या वेगळ्या बॅटिंगसाठी ओळखले जातात. पहिला बॉल मात्र या ठिकाणी डॉट आलाय. 13 झालेत खरे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 23 बॉलमध्ये 23ची आवश्यकता. फरदीन काझी रिवर्सचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर, कल्टी. 4 रन. हरदीन फरदीन. रिवर्सचा फटका खेळला, इकडे चांगला फटका खेळला, पाहिलं बॉलचा अंदाज घेतला आणि त्याच्यानंतर रिवर्सचा फटका खेळला आणि 4 धावा वसूल केल्या फरदीन यांनी. आता बिग हिट, अंदाज घेतला, आलाय फुल टॉस आणि या फुल टॉसला लांब 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 पाठवलं. षटकार. आता हे पंच सांगलीवरून आले सिद्धू. अंपायर त्यांचा अंदाज पाहणं 6 देण्याचा कसा आहे. हो, क्या बात है सिद्धू भाई. बंबू डाल निश्चित धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने वाटचाल होते. 13 रनची आवश्यकता आहे अजूनही या सामन्याला जिंकण्यासाठी. 21 चेंडू आणि 13 म्हणजे हा सामना अगदी दृष्टिक्षेपामध्ये पाहायला मिळतोय. क्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा यावेळेला पुन्हा रिव्हर्स खेळले. आता बॉल टाकायचा तर कसा टाकायचा, एका वेळेला विविध फटक्यांसाठी रेडी असतात फरदीन काझी. फ्लेक्झिबल फरदीन. एकाच वेळेला बरेचसे फटके त्यांच्या मनामध्ये रेडी असतात असा बॅटर थक्क केलंय या युवा खेळाडूने शिवडी मुंबईच्या. यावेळेला लपेटला फिल्डर, त्या ठिकाणी थोडेसे दूर होते आणि हा बॉल वा 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 अडवलाय. जीत खोत यांचे एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते आणि बघता बघता हा धावफलक 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर यस दुसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या 29 म्हणजे मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 7. विशाल जितेकर खेळतात 8 वर. फरदीन काझी पोहोचले 17 वर. 19 बॉलमध्ये फक्त 7ची आवश्यकता. यानंतर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल. चांगला बॉल, सन्मान दिलाय, समोर ढकललाय, रन घेण्याचा प्रयत्न नाही बोलले तिकडे आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 विकेट माघारी. रन झालेले आहेत 29. चॅलेंजर चिरलेचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी यायचे. चालू मॅच मधील विजेत्याबरोबर लगेचच तो सामना होणार आहे जो आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असणार आहे. राधे
चेंडूमध्ये 7ची आवश्यकता आणि वेळ झाली होती स्विंग बॉल येण्याची आणि स्विंग बॉल घेऊन आलेले आहेत गव्हाणचे क्रितेश कोळी. फरदीन काझी 17वर बॅटिंग करतायत, 8वर विशाल जितेकर आहे आणि यामध्ये जो जिंकणार आहे चॅलेंजर चिर्ले योगेश पेनकर यांच्या टीम बरोबर मॅच खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. स्विंग बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, व्हाईट बॉल कळवला जातोय. आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आपण पाहतो आहोत उरण पनवेल प्रीमियर लीग राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा 2 बलाढ्य तालुक्यांना एकत्र आणलंय. यावेळेला बॅकफुटला जात असताना कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न राहिला आणि एका धावेने धावसंख्या पुढे. पाहूया या स्विंग बॉलवर सुद्धा एखादा चौकार किंवा षटकार येईल का, आवडेल आपल्याला पाहायला. विनीत माळेने मात्र 4 षटकार मारलेत. पाहूया यावेळेला मागणी आणि पुरवठा एकाच वेळेला फरदीन यांनी केलाय. विनीतने मारला तर मी का नाही मारणार, आणि मारलाय. येस, नो डाऊट विनीतही खूप चांगले खेळाडू आहेत आणि फरदीन काझी या मॅचला फिनिश करतायत. हा सामना जिंकला गेलेला आहे इनसाइड आउट, लाजबाब अतिशय सुंदर फटका आणि या सामन्याला जिंकलं गेलेलं आहे. अभिनंदन. राधे चॅलेंजर चिर्ले आणि क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा यांच्यातील टॉस होईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही दिला जाणार आहे. प्रसन्न पाटील आहेत मॅन ऑफ द मॅच आणि मी दीपक शेठ पाटील, त्याचबरोबर संतोष शेठ पाटील, मडवी साहेब, आपल्या सगळ्या